आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या खाऱ्या पाण्याच्या सरोवराविषयी माहिती बघणार आहोत। या ठिकाणी पर्यटकांची ओळख नोंदवली जाते। तिथून पुढे गोमुख मंदिराच्या परिसरातून आपल्याला या लोणार विवराचे विहंगम दृश्य दिसून येते। या मंदिरासमोरूनच विवराकडे जाण्यासाठी तीव्र उताराच्या दगडी पायऱ्यांची योजना केलेली दिसून येते। या ठिकाणी आपण लोणार अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करतो। या ठिकाणी वन विभागाचा देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी वेगवेगळा पर्यटन कर घेतला जातो। हा पर्यटन कर भरत आपण या लहान अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करतो। येथूनच अनेक मंदिरांची शृंखला आपल्याला पाहावयास मिळते। मात्र आपल्याला विवराकडे जावयाचे असल्यास इथून डावीकडे जाणाऱ्या या लहानशा अभयारण्यातून आपण पुढे जावे। या मार्गावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष दिसून येतील। या विवर परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, मात्र त्याविषयीची माहिती आपण स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। यावेळी आपण फक्त लोणार या खाऱ्या पाण्याच्या सरोवराविषयीचीच माहिती येथे बघणार आहोत। मित्रांनो, पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखीप्रमाणेच भूगर्भीय प्रक्रियेमुळे निर्माण झाले असे मानले जात होते। पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का तिथे आदळल्याने ते निर्माण झाले असे सिद्ध झाले आहे। तिथे प्लॅंगिओक्लेज नावाचे खनिज सापडले आहे। हे खनिज एकतर मास्केलिनाइट मध्ये रूपांतर झाले आहे किंवा त्याच्यामध्ये प्लेनर डिफॉर्मेशन वैशिष्ट्य आहे। असे फक्त अतिवेगवान वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकते। त्यामुळे सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाले आहे। सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे। उल्का पूर्वेकडून 35 ते 40 अंशाच्या कोनाने आली आणि आदळली असा त्यावरून निष्कर्ष काढला जातो। सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तविण्यात आले आहेत। थर्मो ल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे 52,000 वर्षे आहे। मात्र अलीकडील अर्गॉन डेटिंग वापरून काढलेले वय 5,47,000 एवढे काढण्यात आलेले आहे। वयाचा नवीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या जिशेशी मात्र सुसंगत आहे। महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यांपैकी लोणार सरोवर हे एक आश्चर्य ठरले आहे। महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या 7 आश्चर्यांची जून 2013 मध्ये घोषणा करण्यात आली। शांती सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय CST स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला आणि बुलढाण्यातील लोणार सरोवर, याबरोबरच औरंगाबाद मधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील 7 आश्चर्य आहेत। त्यातील हे लोणार सरोवर जगभरातून मिळालेल्या 22 लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील ही 7 आश्चर्ये निवडली गेली आहेत। जागतिक स्तरावर जशी 7 आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ABP माझाने महाराष्ट्रातूनही 7 वंडर्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमाद्वारे 7 आश्चर्य निवडली। मित्रांनो, 2 वर्षापूर्वी याच लोणार सरोवराला मी पहिली भेट दिली होती। मात्र या 2च वर्षात या लोणार सरोवराच्या पातळीबाबत वेगळेपण दिसून आले। यावेळी काही स्थानिकांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की अलीकडच्या काळामध्ये लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि त्यामुळे या सरोवराला धोका निर्माण झाला आहे। लोणार सरोवर व या विवर परिसरातील प्राचीन मंदिरांबाबत आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत।